महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे. 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना या प्रक्रियेला हिंसाचाराचं गालबोट लागलंय. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, पण यंदा हा उत्सव भीती, रक्तपात आणि अस्थैर्याचं प्रतीक बनत चाललाय. राजकीय प्रतिष्ठापनाला लागल्यानं कार्यकर्त्यांमधील तणाव टोकाला गेला असून आतापर्यंत शांत आणि शिस्तबद्ध निवडणुकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही आता जंगलराजची छाया दिसू लागली आहे. प्रचाराच्या काळात घडलेल्या 2 हत्या आणि 3 प्राणघातक हल्ल्यांनी संपूर्ण राज्य हादरून गेलंय. निवडणुकीची घोषणा होताच राज्याच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्यात. सोलापूर, खोपोली, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि मुंबई या शहरांमध्ये घडलेल्या घटनांनी राजकीय संघर्ष किती धोकादायक वळणावर पोहोचलाय याचं विदारक चित्र समोर आलंय. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सोलापूरमध्ये मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून झाला. भाजपचे अधिकृत उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यातील संघर्षातून हा प्रकार चिघळला. अर्ज मागे घेतल्यानंतर झालेल्या जल्लोषाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. मिरची पूड फेकून, कोयता आणि चाकूने तसेच गुप्तीने वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी भाजप उमेदवारासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खोपोलीत नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा 26 डिसेंबर 2025 रोजी खून करण्यात आला. हा खून राजकीय वादातून झाल्याचा आरोप होत असून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची नावं घेत गंभीर आरोप केलेत. छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा जिन्सी परिसरात प्रचारासाठी गेलेले MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. काही जणांनी त्यांच्या वाहनाला घेरून धावत्या कारमध्ये हात घालून मारहाणीचा प्रयत्न केला. जलील यांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या समर्थकांनाही मारहाण करण्यात आली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. अकोट तालुक्यातील मोहोळ गावात हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. गावातीलच पटेल कुटुंबांमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षातून ही घटना घडली. नमाज अदा करून मशिदीतून बाहेर येत असताना उबेद पटेल नावाच्या तरुणाने अचानक चाकू हल्ला करत हिदायत पटेल यांचा खून केला. मुंबईतील वांद्रा परिसरात देखील वॉर्ड क्रमांक 92 मधून निवडणूक लढवणारे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पोटात चाकू भोसकला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हडपसर परिसरातील काळेपडळ येथे एक प्रचार मोहीम सुरू असतानाच दगड मारल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती त्यांनी समोर आणून दिली आहे. या घटनेत भानगिरे यांच्या कारचं काही प्रमाणात नुकसान झालं असून यामध्ये महिला उमेदवार सारिका पवार या जखमी झाल्या. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात देखील काल रात्री मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालाय. या व्हिडिओत वडगाव शेरीतील सोपान नगरमध्ये 2 गटात राडा झाल्याचं दिसून येतं आणि सोपान नगरमध्ये रस्त्यावर दुचाकी पडलेली देखील यात दिसून येते. याशिवाय काही तरुण हातात मोठमोठे दगड घेऊन फेकताना दिसतायत. आता या युवकांवर पोलीस काय कारवाई करणार ते पाहावं लागेल. अहिल्यानगरमध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांची देखील हत्या करण्यात आली. भर दुपारी झालेल्या हत्येमागे राजकीय हेतू होता असं देखील आता बोललं जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनं फक्त अहिल्यानगरच नाही तर महाराष्ट्रात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यांचा भाऊ रईस जहागीरदार हे 20 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बंटी जहागीरदार हे नाव राजकीय वैमनस्यातून मिटवलं गेलं अशी शंका आता तरी उपस्थित होतीये. शहरासह आजूबाजूच्या परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संत, समाज सुधारक आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात कधी काळी राजकीय मतभेद हे वैचारिक पातळीवर मांडले जात होते. विरोध होता पण तो विचारांचा होता. आज मात्र राजकारणात हिंसा, दहशत आणि रक्तपात शिरल्याचं दिसतंय. अस्मितेच्या नावाखाली गुन्हेगारी कधीपासून स्वीकार्य झालीय. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सण, तो रक्तरंजित कधी झाला आणि याला जबाबदार कोण? हे प्रश्न आज प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात आहेत. तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.